चत्तारी दंडक शेत म्हणायचं. येते सर्वांना. ओम नमः सिद्धेभ्यः. सिद्धेभ्यः म्हणायचं, सिद्धेभ्य म्हणायचं नाही, चुकीचा उच्चार आहे. ओम नमः सिद्धेभ्यः असं म्हणायचं. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरिहन्ताय. नमो सिद्धाय. नमो आर्याय. नमो वज्राय. नमो लोये सवसावनम्. एषो पञ्चनमो यावो सर्वपावपनाशनो मङ्गलां च सर्वेषिं परमं हवै मङ्गलम्. चरमं हवै मङ्गलम्. चत्तारि मङ्गलम्. अरिहन्ता मङ्गलम्. सिद्धा मङ्गलम्. साहू मङ्गलम्. केवली वर्णतो धम्मो मङ्गलम्. चत्तारि उत्तमा. अरिहन्ता उत्तमा. सिद्धा उत्तमा. साहू उत्तमा. केवली वर्णतो धम्मो उत्तमः. चत्तारि शरणं प्रव्रजामि. अरिहन्ते शरणं प्रव्रजामि. सिद्धे शरणं प्रव्रजामि. साहू शरणं प्रव्रजामि. केवली वर्णतो धम्मो शरणं प्रव्रजामि. जय जय सर्वांना. नमोकार मंत्र शुद्ध म्हणायला पाहिजे. त्या नमोकार मंत्रामध्ये आहे उच्चार आवाज असतो. तो जो नमोकार मंत्र आहे त्याच्यामध्ये जो न आहे तो मोठा न आहे. नमो म्हणताना म्हणायचं नमो. नमो म्हणायचं ढ ढ ढ न यातला तो न आहे, मोठा न आहे. कुठला पण मंत्र त्याचा आपल्याला फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचे उच्चार शुद्ध व्हायला पाहिजे. जो मागाशी मी सांगितला होता इथून पुढे काय लक्षात ठेवायचं. ओम नमः सिद्धेभ्यः असं म्हणायचं नाही. उच्चार चुकीचा येतो आणि चुकीचं मंत्र जेव्हा पठण केलं जातंय तेव्हा त्याची फळं मिळत नाहीत आपल्याला. पुण्याची प्राप्ती होत नाही. मंत्र चुकीचा आहे आणि त्यामुळं विशेष प्रकारचं सातिशय पुण्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नमोकार मंत्राचं ओम नमः, नमा पण नव्हे, ओम नमः सिद्धेभ्यः असं उच्चार करायचा. नमो अरिहंताणं. नमो सिद्धाणं. नमो आयर्याणं. त्याचे दोन पाठ आहेत. आयर्याणं किंवा आई रियाण असं दोन आहे. नमो आपण काय म्हणतो छायाणं म्हणतो, होय की नाही. गडबडीत नमो छायाणं ते पद नाही आहे तसं. नमो उवच्छायाण. नमो उवच्छायाण आणि नमो लोये सव साहूण. जो ह आहे ना तो दीर्घ आहे, दुसरा उकार आहे त्याला. असं तांत्रिकदृष्ट्या शास्त्रशुद्ध व्याकरणदृष्ट्या जेव्हा आपण मंत्राचा जप करतो तेव्हा त्याचं फळ नाही. मित्रांनो, जप हा जो शब्द आहे तो शब्द सांगतो त्यात दोन अक्षर आहेत जप या शब्दामध्ये, ज आणि प. ज म्हणजे जन्म मरण आणि प म्हणजे पाप. पापाचा नाश करून पुण्याची प्राप्ती करून घ्यायची असेल आणि जन्म मरणाचा कर्माचा नाश करायचा असेल तर नमोकार मंत्राचं जापे करायचं असतं. नमोकार मंत्राचं किमान 9 जापे करायचे. मी तुम्हाला मूलभूत सांगणार आहे, सगळं कठीण काय सांगणार नाही.
बेसिक ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला बघायचं. नमोकार मंत्राचं जे आपण 9 जापे करतो त्याचं काउंटिंग कसं करायचं माहित आहे तुम्हाला? कुठून चालू करायचं? त्या आपल्या हाताची 3 बोटं आहेत ना, त्या 3 बोटामध्ये प्रत्येक बोटाला 3-3 कांड्या आहेत. बरोबर नाही? त्या 3 कांड्यापैकी मधल्या कांडीपासून चालू करायचं. तिथं 1 जप करायचा. 1 जप करणं म्हणजे 5 ओळीचं एकदा पठण करणं. 1 जप म्हणजे नमो अरिहंतानम हा 1 जप झाला, नमो सिद्धानम दुसरा जप झाला, असं नाही. 5 ओळी म्हटल्यानंतर 1 जप झाला, असं या पद्धतीनं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या पद्धतीने 9 जाप करायचे. या नमोकार मंत्रामध्ये कुणाला नमस्कार केले सांगा? कुणाला नमस्कार केला? कुणाला? पंचपरमेष्ठी. नमोकार मंत्र व्यक्तिवाचक आहे का गुणवाचक आहे? कोणत्या व्यक्तीला नमस्कार केलाय का गुणांना नमस्कार केलाय? गुणांना नमस्कार केलाय. ही गुण प्राप्त करून घेणारी जी व्यक्ती होती, कारण गुण असं गुण आणि गुणी अलग करता येत नाही. गुण आणि गुणी अलग करता येत नाही. साखरेपासून गुढी अलग करता येईल का? साखरेतून गुढी जर अलग झाली त्याला साखर म्हणता येईल का? त्याला माती म्हणावी लागेल. सोन्यातून पीतपणा, त्याचं पिवळेपणा आहे, ते अलग करता येईल का? फुलातून सुगंध अलग करता येईल का? नाही करता येईल. जर फुलातून सुगंध अलग केला तर त्याला फुल म्हणता येणार नाही. गुण आणि गुणांना धारण करणारा जो असतो त्याला गुणी म्हणायचं. गुण आणि ज्याच्याकडे गुण असतात त्याला गुणी म्हणायचं. हा गुणी गुणी संबंध, गुण गुणी संबंध तादात्म्य संबंध असतो, ते वेगळे करता येत नाही. मग आपण मगाशी म्हटलं की गुणांना नमस्कार केले, मग गुण धारण करणारा कोणतरी व्यक्ती असायला पाहिजे ना. आणि ही व्यक्ती सुदैवानं आपल्यासारखीच माणसं होती. आपल्यासारखीच माणसं होती. इतर धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये देवाची संकल्पना वेगळी आहे. आणि संपूर्ण पृथ्वीतलावर एक असा आपला जैन धर्म आहे की तो अवतार मानत नाही. अवतार म्हणजे कळतंय तुम्हाला? रामानं अवतार घेतला, कृष्णानं अवतार घेतला आणि कार्य झाल्यानंतर परत निघून गेलं. हे बरोबर आहे? अलीकडे दुर्दैवाची गोष्ट, आपल्याकडे स्वामी समर्थाकडे लई आपली पिढी चालली आहे. आपल्याला देवाची भीती वाटून घ्यायचं नाही. कारण अशाच प्रकारचं फ्लेश आणि ब्लड अर्थात रक्त मांसाची माणसं जन्मली आणि स्वतःच्या कर्तृत्वानं आकाशालाही खोज करावं असं विशाल पुरुषार्थ त्यांनी केला आणि देव पण प्राप्त करून घेतला. देव आभाळातून पडत नसतो, देव अवतार घेत नसतो. देव निर्माण होतो तो मनुष्यातून. जेव्हा जन्म घेतो तो मनुष्यच असतो, पण त्याच्या कर्तृत्व पुरुषार्थानं तो सामान्य मानव बनतो. याचा अर्थ आपणही एक दिवस भगवान बनू शकतो. परंतु भगवान बनण्यासाठी, श्रेष्ठ बनण्यासाठी आपल्या मार्गामध्ये जे बॅरियर्स असतात, जे अडथळे असतात, ते अडथळे आपण दूर करायला पाहिजे. नदीचं पाणी प्रवाहित होत आहे, ते पाणी प्रवाहित होत असताना त्याच्या मार्गामध्ये जे दगड धोंड येतात, ते आल्यानंतर पाणी थांबतंय का तसंच वाहत जाते? थोडं थांबतं आणि आपली शक्ती वाढल्यानंतर परत त्याला पोटात टाकून पुढे निघून जातं. येणाऱ्या प्रत्येक संकटाला, येणाऱ्या प्रत्येक समस्याला जेव्हा हसतमुखाने सामोरे जातो तेव्हा तो देवपणापर्यंत जातो. देव म्हणजे दिव्य. दिव्य गुण ज्यांच्याकडे असतात, दिव्य शब्दावरून देव शब्द तयार झाला आहे. ज्याच्याकडे दिव्यत्व आलं, मनुष्यच आहे तो, पण ज्याच्याकडे दिव्यत्व आलं तो देवपणामध्ये श्रेष्ठ झाला. पांडवांना वनवास झाला तो माहित आहे तुम्हाला. आणि मग हस्तिनापूरमध्ये पांडवांचे काही मित्र होते. त्या मित्रांना खूप दुःख झालं. हे सगळे राजपुत्र आज वनात गेले, त्यांचं सगळं नष्ट झालं, संपत्ती वैभव नष्ट झालं. आणि त्यांना अरण्यात जाऊन त्यांना भेटून येऊया, त्यांचं क्षेम कुशल विचारून येऊया, दुःखी आहेत काय, त्यांचं दुःख जरा दूर करून गप्पा करून येऊया. आणि त्यांचे ते मित्र, हस्तिनापूरचे मित्र पांडवांना भेटायला वनवात आलेले आहेत.
कुंती एका दगडावर उंच अशा दगडावर बसले आहे, सभोवती 5 मुलं त्यांची बसलेली आहेत आणि आनंदाने गप्पा मारू लागले. ती माणसं आली आणि ते बघितला प्रसंग आणि त्यांना आश्चर्य वाटलं. राजवाड्यात असताना ही माणसं कशी हसत खिदळत होती, आनंदात होती, संतोष त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आता प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय आनंद आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा असंच उदाहरण दिलंय, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, जय विजय पराजय सुख दुःख नफा नुकसान, या सर्वांच्या पलीकडे धैर्य गुण जो असतो त्याच्यामध्ये ती स्थितप्रज्ञता असते. ती स्थितप्रज्ञता ज्यांना प्राप्त झाली, जी करून घेतली, ती माणसंच या 5 पदामध्ये गेली. पंचपरमेष्ठी म्हणतो त्यांना. एखाद्या दिवशी महाराजांचा आहार झाला नाही तर महाराज भांडणं काढतात काय, गुटख्यातून मला ऑनलाईन चौकाच लावला नाही किंवा अंतराय झालं तर मला बघता येत नाही काय, तक्रार नोंदवतात का? नाही. नाराज होतात का? नाही. जो नाराज है वो महाराज नहीं और जो महाराज है वो नाराज नहीं होता. लक्षात आलं का? जे महाराज ते नाराज होणार नसते. आणि सणासुना प्रत्येक प्रसंगाला जी नाराज व्यक्त केली जाते, सिस्टीम बद्दल चेहरे ओढले जातात, त्याला संतोष गुण समाधान गुण कधी प्राप्त होणार नाही. मित्रांनो, त्या धार्मिक सत्राच्या दृष्टीनं आपण पंचपरमेष्ठीचं थोडंसं चिंतन करायचं. पहिली परमेष्ठी कोणती सांगा? अरिहंत परमेष्ठी. दुसरी सिद्ध परमेष्ठी. तिसरी परमेष्ठी आचार्य परमेष्ठी. चौथी उपाध्याय आणि शेवटी सर्व साधू परमेष्ठी. परमेष्ठी या शब्दाचा अर्थ काय सांगा? किंवा लिहून घ्या, आजचा पाठ लिहून घ्या तुम्ही. मेक द हिडिंग ऑफ टुडेज लेसन. पंचपरमेष्ठी. आजची तारीख टाका, वेळ टाका, लिहून घ्या. पंचपरमेष्ठी. परम म्हणजे काय? परम म्हणजे काय सांगा? सर्वश्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ पद ज्यांना प्राप्त झाले असतात, सर्वश्रेष्ठ पदामध्ये जे स्थिर असतात, त्या सर्वश्रेष्ठ पदाला परमपद म्हणायचं. आणि परमेष्ठी म्हणजे काय? ह्याच्यामध्ये 2 शब्द येतात, परम आणि इष्ट. इष्ट म्हणजे यष्ट, इष्ट असं नव्हे. इष्ट म्हणजे आपणाला ते प्राप्त करून घ्यायचं, आपणाला त्याची इच्छा आहे, अशा पदाला इष्टपद म्हणायचं. पुन्हा डाकू, गुंड किंवा बेकार, व्यसनाधीन, विषय लंपट्टी, स्त्री लंपट्टी, बेवडा, मद्यपी असं व्हायची इच्छा असते का? प्रत्येकाला चांगलं बनण्याची इच्छा असते. चांगलं बनण्यासाठी प्रत्येकजण पुरुषार्थ करत असतो, परंतु चांगल्या ज्या मार्गाने बनलं जातंय त्या मार्गाला लागायला मात्र तयार नसतं. हे फार गंमतशीर वाक्य आहे. स्वर्गात सर्वांना स्वर्ग पाहिजे, स्वर्ग सर्वांना पाहिजे, पण स्वर्ग कधी मिळतो? सर्वांना स्वर्ग पाहिजे पण स्वर्गीय व्हायला कोण तयार नाही, होय का नाही? स्वर्गीय होणं म्हणजे काय? लक्षात आलं का? ते पद प्राप्त करून घ्यायचं असेल तर इथलं सगळं काय करायला पाहिजे? पाठ फिरवली पाहिजे. तर ज्यांनी श्रेष्ठ पद प्राप्त करून घेतलं ते परमेष्ठी. परमेष्ठी म्हणजे काय? लिहून घ्या. लिहिणार ना? नोट्स घेणार ना तुम्ही? हां. आणि हे लक्षात ठेवायचं, विसरून जायचं नाही. परमेष्ठी जे परमपदामध्ये, परमेष्ठी म्हणजे काय? परमेष्ठी जे परमपदामध्ये स्थिर असतात, जे परमपदामध्ये स्थिर असतात, किंवा जे श्रेष्ठ, किंवा ज्यांनी श्रेष्ठ पदाची प्राप्ती करून घेतली, ज्यांनी श्रेष्ठ पदाची प्राप्ती करून घेतली, त्यांना परमेष्ठी म्हणतात. त्यांना परमेष्ठी म्हणतात. बरोबर? परमेष्ठी 5 आहेत, त्यांची नावं लिहा. परमेष्ठी 5 आहेत, नावं लिहा त्यांची.
शेवटी पेपर असणार ना. नोट्स व्यवस्थित बनवा. यू मेक प्रॉपरली द नोट्स. शेवटी एक्झाम असणार आहे, त्याच्यावर विशेष पारितोषिक पण असतंय, ते सगळं लक्षात ठेवा. सायंटिस्टिक सगळं तुम्हाला परमेश की 5 आहे त्यांची नावं घे ना. हां ठीक आहे. हे जे कालपासून सत्र चालू झालंय, शिबिर चालू झाले, हे खूप मोठं तुम्हाला एक संपत्ती मिळणार आहे. तुमचं आयुष्य घडवायचं आहे याच्यामध्ये. ऐकून 2 वेळा नाश्ता, 2 वेळा भोजन येतेच, घरचं काम न करता सगळं मिळते व्यवस्थित. आणि म्हणून समर व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी शिबिरामध्ये आपण आलो, तर ते आपला करंटेपण असेल, चुकीचं असेल. ते मित्रांनो, जे काही मिळतंय तुमच्या आयुष्याची बांधणी केली जाते याच्यामध्ये. जसं आत्र्यांच्या काळात, आत्र्यांच्या काळामध्ये प्रल्हाद केशव आत्रे त्यांनी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये हा संदर्भ दिलाय. एक कस्तुरी विकणारा व्यक्ती होता. कस्तुरीचा सुगंध, कस्तुरी विकणारा होता. त्याची खूप किंमत असते, महाग असते ते. आणि शेठजी त्या कस्तुरीला तो विकत घ्यायला बोलवतो त्या ग्राहकाला, त्या व्यापाऱ्याला. तो व्यापारी आला आणि म्हणला, त्याचं दर खूप आहे, तुम्हाला परवडणार नाही, तुम्ही मारवाडी कंजूस आहात, तुम्हाला शक्य नाही. तर ह्या सगळ्या तुझ्या गठड्यामध्ये जितकी कस्तुरी आहे ती सगळी मी खरेदी करणार आहे, त्याचं काय दर आहे सांग. त्यावेळेचं दाम का असं त्याने ते सांगितलं. आणि ती कस्तुरी त्यानं अंगाला लावली नाही. त्यावेळी तो मारवाडी, तो सेठ बंगला बांधत होता, हवेली बांधत होता. आणि त्याच्या सगळ्या भिंतीमध्ये ते कस्तुरी घातला, जेणेकरून माझ्या कुटुंबाचं, माझ्या परिवाराचं जीवन सुगंधित होईलच, परंतु जोपर्यंत ही हवेली राहील, ती हवेली सुद्धा सुगंध दरवत राहील, त्या हवेलीमध्ये सुद्धा. मित्रांनो, जीवन बनवताना आपल्या जीवनाची भिंती ज्या निर्माण करणार आहे, त्या भिंती 5 दिवसामध्ये ही माणसं बांधून देणार आहे. आणि या भिंतीमध्ये हे सर्व लोक कस्तुरी पेरणार आहेत. आणि ह्या कस्तुरीने तुमच्या जीवनाच्या भिंती उभी राहणार आहेत, ज्या भिंती तुम्हाला हयात सुगंध प्रदान करायला पाहिजे. अशा प्रकारचं श्रेष्ठ मौलिक विचार तुम्ही ग्रहण करून जायचं आहे, साठवायचं आहे. ते जर विसरला, इकडून नळी फुंकले, तिकडून वारं निघून गेलं, या पद्धतीने तर होऊ लागलं तर ते काही उपयोगाचं नाही. कृष्णाला एक जण विचारतात, तू जरा फसवा माणूस आहेस, फसवतोस तू लोकांना. कृष्ण म्हणतात, कसं काय? अरे हे बघ, तू जेव्हा मुरली वाजवतोस, बासरी वाजवतोस, तेव्हा गाई गुरं स्तब्ध राहतात, आनंदी राहतात. त्या गाई गुरांच्या चेहऱ्यावर समाधान वसंडून वाहतंय, मोर पक्षी नाचायला लागतात. एवढंच नव्हे तर वटलेल्या झाडांना पण पालवी फुटते. अशी शक्ती त्या तुझ्या मुरलीमध्ये, बासरीमध्ये आहे. पण एवढं असताना ती झाडं तुझ्यापासून लांब आहेत, वटलेले आहेत, तुझ्यात आणि त्यांच्यात अंतर आहे, तरी पण ती झाडं हिरवीगार होतात. आणि बासरी तर सदैव तुझ्या ओटाजवळ आहे, तिला पालवी फुटलीच नाही. हा काय प्रकार आहे? कृष्ण हसतो आणि म्हणतो, हे बघ, ही जी बासरी मी वाजवली, त्यातून जे स्वर निघतात, जे स्वर सुगंध बाहेर पडतो, त्या स्वर सुगंधाला ज्यांनी पकडलं त्यांना पालवी फुटली. गायी आनंदित झाल्या, गुरं आनंदित झालं, झाडा वेलीना फुलं फळं आली, वटलेली झाडं बहरली, त्यांनी ते शब्द पकडले. आणि ही बासरी अशीच वाळलेली काय माहित आहे, जरी माझी ओटाजवळ असली तरी सुद्धा हे बघ, त्याला होल आहे, छिद्र आहे. आणि बासरी आपल्या छिद्रातून सगळं संगीताचं सौंदर्य बाहेर फेकून देते, ती पकडत नाही, आणि म्हणून ती वटते. अर्थात जे आपणाला मिळतं ते ग्रहण केलं आणि ते जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला तरच आपले जीवन बदलतं. आपणाला अकलंक आचार्याने राजवार्ती ग्रंथामध्ये एक सुंदर दृष्टांत दिले आहे. आपण जी 5 इंद्रिय पहा, या 5 इंद्रियामध्ये सर्वात श्रेष्ठ इंद्रिय कुठलं आहे तर कान. कान हे सर्वश्रेष्ठ इंद्रिय आहे. याचं उत्तर कान. तुम्ही मला डोळे तर पाय, डोळे सुद्धा चालणार आहे काय, सगळं बरोबर आहे, परंतु कान सर्वश्रेष्ठ आहे.
कारण जोपर्यंत व्यक्तीला कान मिळणार नाही तोपर्यंत भगवंताचा उपदेश त्याला ऐकता येणार, त्याला दिव्यध्वनी कळणार नाही, समोसरून कळणार नाही. समोसरून पाहतोय डोळ्यांनी पण त्याला ऐकूच येत नसेल तर आपल्या आत्मकल्याणाचा आणि सुखाचा मार्ग त्याला सापडेल का सांगा? आपल्याला कान आहेत का नाही? किती आहेत? 2 आहेत. आणि जीभ किती आहे? 1 आहे. मग डबल पॉवर कोणाची आहे? कानाची आहे. आणि निम्मी पॉवर कोणाची आहे? जिभेची आहे. मग जास्त काम कोणाकडनं करून घ्यायला पाहिजे? कानाकडून करून घ्यायला पाहिजे. आणि त्याचे निम्म काम कोणाकडनं करून घ्यायला पाहिजे? कम कहना सुनना अधिक, कम कहना सुनना अधिक यह है परम विवेक. लक्षात आलं? कम कहना सुनना अधिक, दुप्पट ऐकायला पाहिजे, हे परम विवेक. याही ने विधी तो दिए, कान 2 और जीभ 1. 2 कान, जीभ 1. भगवंताची वाणी आपण आताही चर्चा करतो. अरिहंत, एखाद्या माझ्या मित्राचं नाव अरिहंत असेल तर त्याला पाया पडूया काय? का पाया पडायचं नाही? ते जास्त द्रव्याने पूजा करूया काय? आणि सकाळी उठल्यानंतर त्याचा जलाभिषेक करूया का अरिहंतांचा? करता येईल का? नाही येणार. म्हणजे ते नाव धारण करायचं, त्या व्यक्तीने नाव धारण केलं म्हणून ते गुण प्राप्त होतात, की विशेष प्रकारची तपश्चर्या करून साधना करून त्या पदामध्ये आपण त्या पदाला प्राप्त करून घेऊ शकतो? सांगा. त्या पदाला प्राप्त करून घेण्यासाठी एक वे आहे. अरिहंत या शब्दाचा अर्थ काय सांगा? कशाला म्हणायचं देव? देव कशाला म्हणायचं? मेरी भावना माहित आहे तुम्हाला? तुम्हाला येते? पहिल्या 4 ओळी म्हणे आपण सर्व. पहिल्या 4 ओळी म्हणायचं. चला. जिसने राग द्वेष कामादिक जीते सब जग जान लिया, सब जीवों को मोक्ष मार्ग का निस्पृह हो उपदेश दिया. बुद्ध वीर जिन हरिहर ब्रह्मा, यावस को स्वाधीन कहो, भक्ति भाव से प्रेरित हो यह, चित्त उसी में लीन रहो. यामध्ये देवाची व्याख्या सांगितली. देव कुणाला म्हणायचे? जिसने राग द्वेष काम आदि क्रोध मान माया लोभ कषाय विकार षड रिपू पाप हे सगळं जिंकलं. हे सगळं जिंकलं. आपण इलेक्शन मध्ये पण जिंकतो, आपल्या मित्राला हरवतो, बहुबंदीमध्ये जिंकतो, कोर्टात केस जिंकतो. देव होतो का आपण? बाहेरच्या शत्रूंना जिंकणं सोपं आहे, परंतु आपल्या आतील विकारांना जिंकणं खूप कठीण आहे. अगदी साधं सांगतो, आता हे लेक्चर तुम्हाला कंटाळा आला आहे, पण तो कंटाळा जिंकू शकताय काय सांगा? जर तुम्ही कंटाळा जिंकला तर तुम्ही भगवंताच्या मार्गाकडे चालला. आता सध्या जे बोरिंग कोणाला कदाचित होत असेल तर ते काय आहे, तुम्हाला ज्ञानाच्या साधनेपासून परावृत्त होईल. आणि त्याच्यावर तुम्ही पुरुषार्थ केला, जिंकला, तर तुम्ही सन्मार्गाला जाता. मी पहिल्यांदा जे सांगितलं, भगवान म्हणणारा माणूस, भगवान बनणारा माणूस, देव होणारा माणूस हा आकस्मिक उगवला की निर्माण झाला, पुरुषार्थानं निर्माण झाला. याचा अर्थ आपण त्या पदापर्यंत पोहोचू शकतो की नाही? देव ह्या पदापर्यंत पोहोचू शकतो, पण टर्म आणि कंडिशन्स काय? आपले जे विकार आहेत ते विकारांना जिंकलं पाहिजे, आपल्या कशाला शांत केलं पाहिजे, आपले जे अभद्र अश्लील विचार आहेत त्याला आपण शांत केलं पाहिजे. आणि हे जिंकल्यानंतर जे काही प्राप्त होत आहे 3 गोष्टी प्राप्त होतात. आणि त्या 3 गोष्टी कुठल्या? सर्वज्ञपणा, वितरागीपणा आणि हितोपदेशीपणा. हे ज्यांच्याकडे असतं तो देव असतो. आता तुम्ही एका व्यक्तीसमोर खूप भांडलात, खूप दंगामस्ती केला आणि तुम्ही अभ्यास करायला बसलात लगेच, पॉसिबल आहे? खूप चंचल मनानं झाला, पॉसिबल आहे? नाही. तुम्हाला प्रचंड भूक लागली, 2 दिवसाचे उपाशी आहात तुम्ही आणि तुमचं आवडतं व्यंजन, आवडतं पक्वान पुढे ठेवलं, अभ्यास करणार आहे? नाही.
म्हणजे आपण आपल्या भावभावनेवर नियंत्रण ठेवू शकत नाही, आपल्या विकारावर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपल्या विकारावर, आपल्या हार्मोन्सवर जो नियंत्रण करतो तोच त्या दिव्य पदापर्यंत पोहोचतो. संयम, त्याला संयम म्हणतात. नदी सर्व जीवांना पाणी देते, शेतीमुळे फुलवते, परंतु ती नदी दोन काठाच्या मध्ये संयमात असते. ते बांध ओलांडले तर काय होईल सांगा? ते नदीचं जे काठ आहे ते ओलांडून जर नदी गावात घुसली तर काय होईल सांगा? हाहाकार माजेल तरी. गुरंढोरं मरतील, माणसं मरतील, नाश होईल, विनाश होईल. म्हणजे असंयमी जीवन हे दुःखाला कारणीभूत आहे आणि असंयमी जीवनामुळेच आज आपण दुःखी आहे. आपल्याकडे संयम आहे काय सांगा? खूप कमी संयम आहे. आणि ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये संयम पालन केलं त्यांनी आपल्या विकारांना जिंकलं आणि तो अरिहंतपदापर्यंत पोहोचला, तो भगवान झाला. आणि भगवान होण्यासाठी 3 गुण आवश्यक आहेत. एक अतिशय साधं सोपं आहे बघा. तुम्ही मला जय जिनेंद्र केला, मी तुम्हाला जय जिनेंद्र केलं. मी जर खुळा वेडा असतो तर तुम्हाला जय जन केला असता का? किंवा मग अशी ओळख झाली तशी ओळख झाली असते का? झाली नसते, होय का नाही? म्हणजे जो देव आहे, ज्याच्या पुढे पण डोकं टेकवणार आहे, त्याला कळायला पाहिजे काय. आपले जे भगवान असतात त्या भगवानाचं पहिलं ते क्रायटेरिया आहे सर्वज्ञ म्हणतो, माहिती आहे का? सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे काय? सगळं त्यांना कळतं. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ सगळं त्यांना कळतं. म्हणून एक आपण म्हणतो ज्याच्या पुढं डोकं टेकवायचं त्याला डोकं पाहिजे आणि डोकं टेकवणाऱ्याला पण डोकं पाहिजे. यली तली इडो. ज्याच्या पुढं डोकं टेकवायचं त्याला डोकं पाहिजे आणि डोकं टेकवणाऱ्याला पण डोकं पाहिजे. कुठं डोकं टेकवायचं, होय का नाही? कुठं पण जाऊन हे नारळ पुढून चालणार आहे का? आपल्याला दिव्य पदाला प्राप्त करून घ्यायचं, श्रेष्ठ पदाला प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याला डोकं पाहिजे, अर्थात सर्वश्रेष्ठ त्याची बुद्धी पाहिजे, सर्वज्ञ पद प्राप्त पाहिजे. आर्यंतांची लक्षणे कोणती? आर्यंतांची 3 लक्षणं आहेत: सर्वज्ञ, हितोपदेशी आणि वीतरागी. हा सिक्वेन्स असा ठेवा: वीतरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी, असा सिक्वेन्स आहे. वीतरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी ही खऱ्या देवाची लक्षणे. वीतरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी ही खऱ्या देवाची लक्षणे. एखादी व्यक्ती ज्ञान कधी प्रदान करू शकते, कधी ज्ञान देऊ शकते, त्याच्याकडे पाहिजे की नाही? टागोरांनी खूप सुंदर वाक्य सांगितले: दिव्यात तेल असेल तर दिवा इतरांना प्रकाशित करणार आहे. त्या दिव्यामध्ये तेलच नसेल तर तो दिवा इतरांना प्रकाश करू शकेल का? आणि पेटलेला दिवा शोधायला दुसरा दिवा लागतो का? सूर्य उगवलाय म्हणून बॅटरी, सूर्य उगवलाय की नाही हे बघण्यासाठी जरा उगवलाय का बघा बॅटरी मारून. सूर्य उगवलाय का जरा बघा, टॉर्च मारून बघायला लागतं का? तो स्वयंप्रकाशित असतो आणि दुसऱ्यांना प्रकाशित करतो. भगवान तसंच असतात, स्वतः सुखी असतात, इतरांना सुख प्रदान करतात. स्वतः ज्ञानी असतात, इतरांना ज्ञान देतात. स्वतः गुणी असतात, इतरांना गुणाची प्राप्ती. वंदे तद्गुण लब्धे. तत्वसूत्राचे जे मंगलचरण आहे, भगवंताची पूजा, त्यांचं दर्शन, त्यांची स्तुती, आरती, कीर्ती, भक्ती का करायची? त्यांच्यासारखं आपल्याला गुणाची प्राप्ती व्हावी म्हणून आपण करतो. आपल्याला आणखी एक शब्द आपल्यामध्ये तीर्थंकर, अरिहंत आणि तीर्थंकर, त्यात काय फरक आहे सांगा? तीर्थंकर किती असतात? 24 असतात. आपल्या जैन धर्माचे संस्थापक कोण आहेत सांगा? आदिनाथ तीर्थंकर. हा, मग तर आदिनाथ म्हणजे वृषभनाथ म्हणायचं बरं का. वृषभनाथ तीर्थंकर यांच्या पूर्वी जैन धर्म नव्हता. तेच जैन धर्माची स्थापना वृषभनाथ तीर्थंकरांनी, पहिल्या तीर्थंकरांनी केली. याचा अर्थ त्याच्या पूर्वी नव्हता. होता की नव्हता? होता. मग त्याची स्थापना कोण केली? अनादि अनिधन धर्म आहे मित्रांनो. लक्षात, आपण काही वर्षानंतर हा मुलूक सोडून जाणार आहे, म्हणजे आपलं हे संपणार आहे. आपण मृत्यू पावणार आहे, हो की नाही? काय मरणार आहे आपलं?
काय मरणार आहे? काय मरणार म्हणजे काय नष्ट होणार आहे? शरीर नष्ट होणार आहे, होय की नाही? का बरं शरीर नष्ट होणार आहे? ठीक आहे, का होणार आहे? ते नाशवंत आहे. आणि दुसरी गोष्ट हिथंच आलं होतं, हिथंच पडणार आहे. काय कुठून आलं होतं? कुठून बाहेरून आलं नव्हतं, ते इथूनच आलंय, ते इथंच पडणार आहे. आणि आपली गावठी खुळी माणसं असली, पटकेवाली म्हातारी किंवा धोतर नेसणारी, कासोटा घालणारी बाई सुद्धा, तिला सुद्धा कळतं जीव नष्ट झाला म्हणतात काय जीव गेला म्हणतात? गेल्यावर जॉब आहे म्हणतात का नाही? जीव गेला म्हणतात. म्हणजे कुठे गेला? कुठेतरी तो गेला. आणि शरीर हे नष्ट झालं. लक्षात आहे का? बघा, शरीर हे नष्ट झालं, पण जीव नष्ट झाला काय? जीव गेला. त्यानं काय कमवलंय, त्यानं काय काय लिहिलंय, त्याचं बायोडाटा, त्या बायोडाटा प्रमाणे पुढे त्याला मिळणार प्राप्त. तसं जीवतत्व अजर अमर तत्व आहे, तसं जैन धर्म सुद्धा काय मित्रांनो? शाश्वत आहे, अजर अमर तत्व आहे. म्हणजे याचा अर्थ आता वर्तमान काळामध्ये भगवान वृषभनाथ तीर्थंकरापासून जे अंतिम जिनेंद्र भगवान महावीरनाथ स्वामीजी हे जे 24 तीर्थंकर होऊन गेले, त्याच्या पूर्वी सुद्धा 24 तीर्थंकर होऊन गेले. आता येणार जो परत चतुर्थ काल आहे, त्याच्यामध्ये पण किती तीर्थंकर होणार? 24 तीर्थंकर होणार. पहिले तीर्थंकर कोण होणार आहेत माहिती आहे तुम्हाला? रावण? सांगा. आता जो श्रेणिकाचा जीव होता तो होणार आहे पहिला तीर्थंकर. महापद्म नाव असणार आहे त्यांचं. जरा परमेष्ठी पाठ जरा बाजूला ठेवतो आणि ते थोडंसं तुम्हाला कथा सांगतो. माणूस किती लो लेवलला जाऊ शकतो आणि त्या लो लेवलला वागणाऱ्या माणसाचं किती सन्मार्गाला लागल्यानंतर उच्च पदाला पोहोचू शकतो. तुम्हाला अंजन चोराची पण कथा माहिती असेल. अंजन चोर जरा स्पष्ट बोलतो सर. अंजन चोर बाई करत होता, वेशागमन करत होता. वेशा करायचा नाद होता त्या चोराला. तो चोरटा नव्हता. त्याचा इतिहास बघितला तर तो राजपुत्र होता. अंजन चोर राजाचा मुलगा आहे, पण कोणाच्या तरी नादाला लागला आणि पाय घसरला, ते वेशागमन करू लागलं, वेशेच्या नादाला लागला. आणि मग वेशाला कुठल्याही पुरुषावर प्रेम नसतं, त्याच्या द्रव्यावर धनसंपत्तीवर प्रेम असतं. आणि एक दिवस ती वेशा राणीच्या गळ्यात हार मागितली. हा द्यायला गेला, पण त्यात सापडला. सगळे डिटेल्स सांगत नाही तुम्हाला. त्यात सापडला. म्हणजे हा काय करतोय? रोज काय करतोय? ह्याचा धंदा काय? चोरी करायचं, बैल नेऊन द्यायचं, अय्याशी करायचं, हा धंदा. परंतु साक्षात मृत्यू जेव्हा त्याच्या समोर आला, मरणार आता, तेव्हा त्या जिंदत शेटजीने सांगितलेल्या वचनावर त्याला श्रद्धा बसली. आणि तो विचार करतोय, हा शेठजी कधी खोटं बोलत नाही. तो सज्जन माणूस आहे. सर खोटं बोलतात? नाही बोलत. हे सर खोटं बोलतात? नाही बोलत. जर आपल्या असल्या माणसांच्यावर हे खरी वागणारी माणसं आहेत, अशी आमची श्रद्धा झाली, तर जिनेंद्र धर्म, जैन धर्म खोटा असेल का? किंवा आपले गुरु खोटे असतील का? आपल्या गावात काही सज्जन लोक असतात बघा, हलवा भाळ चुलीला, अरे तो लय सज्जन आहे, तो खोटं वागणार नाही, त्याचं खरं सांगितलंय, असं जे आपण व्यवहारात म्हणतो, तशा क्वालिटीचा तो एक शेठजी, जिनदत्त शेठजी होता. त्यानं त्या अंजन चोरला मंत्र दिला. तो मंत्र त्याला आठवणं, पण मंत्र सुद्धा आठवणार त्याला. तो एवढंच म्हणतोय, शेठजी काय म्हणतोय ना ते बरोबर आहे, मला बाकीच काय माहित नाही. शेठजीच तर काय मंत्र आहे ते माहित आहे, ते मान्य आहे. आणि असं म्हणून त्यानं दोऱ्या तोडल्या, त्याला विद्या प्राप्त झाली. आणि तो ज्या ठिकाणी ते शेठजी पंचमेरूमध्ये पूजा करत होते, सुदर्शन मेरू, विजय मेरू, मंदार मेरू वगैरे, विद्युत मानवी, त्यामध्ये जाऊन पूजन करत होते. तिथं जाऊन पूजन करतो. आता गंमत बघा, त्या विद्येनं तो आदंतरी व्हायला लागतोय. ती विद्या प्राप्त करून आदंतरी जाऊन कोणाच्या पण महालात घुसून कोणाच पण संपत्ती लुबाडायला आली असती त्याला, आणि परत त्या बैल नेऊन देता आली. परंतु एकदा डोळे उघडले ना, परत फिरत नाही. हा सन्मार्ग आहे. सम्यक दृष्टीची ती लक्षण आहे. जैन धर्मामध्ये वागणाऱ्या सच्च्या भक्ताची ती लक्षण आहे. जोपर्यंत मला माहित नव्हतं तोपर्यंत चुकीचा रस्ता मी तुडवलो. परंतु एकदा मला खरं ज्ञान झालं, माझं एकदा
प्रकाशाकडे तोंड झाले, आता परत तिकडं अंधाराकडे तोंड करायचं नाही, तिकडं पाठ घेतला. उजेडाच्या दिशेने जेव्हा आपण जातोय आपापच आपल्या पाठीला अंधार असतो. सन्मार्गाने गेला अंजन चोर, आणि तो अंजन चोर आज सिद्ध भगवान आहे, सिद्ध पदामध्ये आहे. एक चोरटा माणूस, बाई करणारा माणूस, चोऱ्या करणारा माणूस, राजघराण्यातला माणूस पाय घसरल्याने बेकार झाला, परंतु जेव्हा त्याला सन्मार्ग मिळाला, श्रेष्ठ पदापदे केला. याच्यासारखं आपणाला प्रेरणा देणारी कथा कुठली आहे? आपण आतापर्यंत चुकलं असेल, काय तर वावगं झालं असेल, काय तर खाल्लं असेल, काय तर पिलं असेल, गेलं ते वाहून गेलं, पंचगंगेतून वाहून गेलं, तिथं नरसोबावाडीला ते कृष्णेत मिळालं, तिथनं गेलं ते खाली पण मी पूर्वी असं करत होतो हे चिंतन मात्र करायचं नाही. इथून 5 दिवसानंतर तुम्ही जेव्हा जाणार ना, हे सगळं जे विभत्स आहे, वाईट आहे, ते फेकून इथंच जायचं, ती विरघळून जायला पाहिजे, परत कोणाला सापडायला पण नको. मित्रांनो, जो महापद्म होणारा तीर्थंकर आता भविष्यात पहिला होणार आहे, तो तीर्थंकर तलवार घेऊन महाराजांचं मुंडकं छाटायला चालला होता, मुंडकं छाटायला निघाला. एवढी क्रूर परिणाम असणारी व्यक्ती सुद्धा भगवान बनते. आपला धर्म काय सांगतोय बघा, जेव्हा मनुष्य श्रेष्ठ पुरुषार्थ करतो तेव्हा परमेष्ठी पदापर्यंत पोहोचतो. अर्थात वर्तन कशात व्हायला पाहिजे, परिवर्तन कशात व्हायला पाहिजे, भावनेवर परिवर्तन व्हायला पाहिजे, आपल्या विचारावर परिणाम व्हायला पाहिजे. जेव्हा विचार बदलले तर आपला आचार बदलतो. आपले विचार बदलतात ना, तेव्हा आचार बदलतो, आचार बदल तर आपलं चरण बदलतं, आणि चरण बदल तर आपल्या जीवनाचं मंगलाचरण होतं. लक्षात ठेवा, मंगलाचरण, आपलं चरित्र, आपलं जीवन पवित्र करायचं, आपलं नाव मोठं करायचं, आपलं नाव कमवायचं. पण नाव कोणाचं कमवलं जातंय, नाव कोणाचं मोठं होतंय, जो श्रेष्ठ वागतोय. असं नाव कमवायचं. आपण कुठलं पण काम आपलं व्हायला पाहिजे, व्यवहारामध्ये सुद्धा. या ऑफिसमध्ये गेला, आणि त्यांचा मुलगा आहे, त्यांना घ्या, त्यांना जॉब द्या, त्यांना ऍडमिशन द्या. ऐसा नाम करो कुछ भी काम होना चाहिए, और काम ऐसा करो सब जगह नाम होना चाहिए. तर या पद्धतीनं ज्यांनी आर्यंत बनले, सिद्ध बनले, त्यांची नावं पुसलीत का? महावीरांना विसरलोय आपण? किती वर्षापूर्वी होऊन गेले महावीर? सर्वसाधारण त्याचा हिशोब करूया, 2500 वर्षापूर्वी होऊन गेले. आजही त्यांचा आपण उत्सव साजरे करतो, आणि आम्ही मेल्यानंतर 15 दिवसात आमच्या नावाला कंस 7-12 काढतो. पुढच्या पिढीला माहित नसतंय. आमच्या पंजोबाचं आजोबाचं नाव 7-12 आहे काय, तेव्हा 7-12 म्हणजे कळतोय, काय का नाही? मित्रांनो, ज्यांनी जीवनामध्ये श्रेष्ठ पुरुषार्थ केला, ज्यांनी सहन केलं, ज्यांनी सहनशक्ती वाढवली, सहनशीलता वाढवली, ज्यांनी सहन केलं, त्यांच्याच नावाचे सण तयार होतात. काय सांगतोय बघा, ज्यांनी सहन केलं त्यांच्या नावाचे सण साजरे होतात, आणि जे सहन करत नाहीत त्यांच्या नावाचे सण नसतात, त्यांना श्राद्ध घातलं जातं. 1 वर्षाचा श्राद्ध असतो, त्याच्यानंतर ते डिलेट मॅटर. भगवान आजही वृषभनाथ जिवंत आहे, आजही संत शिरोमणी आचार्य विद्यासागर आजही अस्तित्वात आहे, आजही राम आहे, आजही सीता आहे, आजही द्रौपदी आहे, आजही भीम आहे, पांडव आजही आहे. जे संकटाच्या प्रसंगी सुद्धा आजही लांबचे उदाहरण राहू दे, शिवाजी महाराज आजही आहे, होय ना? ज्यांनी संकटाच्या प्रसंगी रणछोडदास केलं नाही, पळून गेले नाही, श्रेष्ठ प्रकारचा पुरुषार्थ गाजवला, आपल्यामध्ये असलेली शक्ती दाखवली, आणि आपल्या विकारावर विजय मिळवला, ते श्रेष्ठ पदामध्ये श्रेष्ठ पदाची प्राप्ती करून घेतात. अरिहंत, ज्यांनी कर्मरूपी शत्रूचा नाश केला त्यांना अरिहंत म्हणायचं. कर्म किती आहेत? 8 प्रकारचे कर्म असतात, त्या कर्मांना नष्ट करायचं. अर्थात कर्म म्हणजे काय, ही पण खूप मोठी डेफिनेशन आहे, पण एवढी कठीण डेफिनेशन न घेता सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला. कर्म म्हणजे कर्तृत्व. कर्म म्हणजे काय? कर्तृत्व. मी जे काय करतो ते कर्म. मी चांगलं केलं तर चांगलं करणार, मी वाईट केलं तर वाईट करणार. बघा, कबीरजी म्हणतात, क्या सौदा नगद है, बोवे पेड़ बबुल का, आम कहाते खाए. बोवे पेड़ बबुल का, आम कहाते खाए. बाबळीच्या बिया घातल्या, धामुक म्हणतात त्याला गावठी भाषेत. बाबळीच्या बिया घातल्या आणि त्याला देवगड मिळेल का? देवगड लागेल का? आणि देवगड जर पोळी घातली तर त्याला तिथून बाबळी झाड उगवल का?
निसर्ग असा नाही. गुरुदेव संगतभद्र महाराज बाहुबली ते म्हणायचे धर्माचं फळ, मित्रांनो हे वाक्य सांगताना थांबणार, धर्माचं फळ, धर्म आणि नीतीचं फळ, धर्म आणि नीतीचं फळ दुःख आणि विपत्ती, धर्म आणि नीतीचं फळ दुःख आणि विपत्ती, आणि अधर्माचं आणि अनीतीचं फळ सुख आणि संपत्ती. काय सांगतोय बघा, धर्म आणि नीती यांचं फळ दुःख आणि विपत्ती, आणि अधर्म आणि अनीती यांचं फळ सुख आणि संपत्ती. असं 3 काला त्रिभुवनात अशक्य आहे, कधीच शक्य नाही. धर्मापासून दुःख कधीच शक्य नाही, कधीच विपत्ती येणार नाही. धर्मापासून सुखच मिळणार, आणि अनीतीपासून अधर्मापासून कधीच सुख प्राप्त होणार नाही. सन्मार्गाला जो लागतो, जो धर्मानं वागतो, जो सदाचारानं वागतो, त्याच्या जीवनामध्ये सुख येतात. मित्रांनो, आपली नावं, आपली चर्चा होते. चांगलं वागायला तर गल्ली गल्लीत कट्ट्या कट्ट्यावर चर्चा निघते. आपली चर्या म्हणजे आचरण, चर्या सुधारली तर अर्चा होते. अर्चा म्हणजे पूजा. चर्या सुधारली तर अर्चा होते, पण चर्या बिघडली तर चर्चा होते. आरती गेली मग तर अशा पद्धतीने चर्चा होते. कशामुळे चर्चा होते? उत्कृष्ट आपल्याबद्दल लोक बोलली पाहिजे, आपलं नाव निघलं पाहिजे, आपलं जीवन सार्थकी सफल लागायला पाहिजे. यासाठी आपण आज अरहंत परमेष्ठी, शुद्ध परमेष्ठी याची थोडीशी थोडक्यात माहिती घेतली. आचार्य उपाध्याय सर्व साधू या परमेष्ठीला समजून घेऊन उद्या पुढं खरे देवगुरु शास्त्र काय आहे त्यांची थोडी संकल्पना बघूया. जे मागाशी मेरी भावना मी म्हटलं, जिसने राग द्वेष कामादिक जीते सब जग जान लिया, ज्यांनी आपल्यामध्ये असलेल्या सगळ्या प्रकारच्या विकारांना जिंकलं तो देवपदामध्ये जातो, तो अरहंत पदामध्ये जातो. ज्यांनी आपलं सर्व अशुभ टाकून दिलं, ज्यांचं मलिन होतं ते मलिन विलीन झालं, अशीच माणसं देवपदापर्यंत जातात. जन्मतः ती माणसंच असतात, पण असामान्य कर्तृत्व करून देवपदाला प्राप्त होतात. तर मित्रांनो, आपल्याला 3 दिवसामध्ये उद्यापर्यंत देवगुरु शास्त्राची माहिती घ्यायची आहे. त्याच्यानंतर सप्तव्यसन, अष्टमूलगुण आणि 5 पापे एवढी चर्चा आपल्याला 3 दिवसामध्ये करायचं. ओम नमः सर्वांना जय गुरु.